काय प्लॅनिंग आहे तुमचं? असं काहीतरी प्लॅनिंग आहे असं मला कुठून मला पुढे जाऊन स्वतः एक शेल्टर सुरू करायचं आहे हां. या सगळ्याच भटक्या जीवांसाठी. मग त्याच्यामुळे नुसते कुत्री मांजरीच नाहीत तर कबूतर जरी असेल, चिमणी जरी असेल, तरी मला असं वाटतं की आपण नाही त्यांची काळजी घेणार तर कोण घेणार? ते सुद्धा आपल्या या फूड चेनचा एक भाग आहेत. माणूस फार सेल्फिश आहे रे. फक्त स्वतःबद्दल विचार करतोय. ह्यांचा नाही कोणी विचार करत. त्यामुळे माझ्या गाडीमध्ये औषधं असतात. माझ्या गाडीमध्ये खाणं असतं. आणि माझे असे काही ग्रुप्स आहेत की जे सदैव तयार असतात. त्यामुळे माझ्या पार्ल्यातल्या मांजरींना आम्ही न्यूटर करत असतो आणि ते मी स्वतःच खर्च करत असतो. मला नाही आवडत कोणाकडे पैसे मागायला. म्हणजे मी काही काही प्रोजेक्टसुद्धा असेच करतो की ज्यांचे मी पैसे डायरेक्ट तिकडे वळते करतो. मी असंही ऐकलं तुम्ही काहीतरी एक वाईल्ड ॲनिमल दत्तक घेतलाय. हो, आम्ही एक बिबट्या दत्तक घेतला होता. हो, 2 बॅक टू बॅक. एक दत्तक घेतला म्हणजे काय मी घरी नाही आणत तो. कसं कसं ते मी दररोज पार्ल्यात पार्ल्यात फिरतो बिबट्या फिरताय. घेऊन. नाही, ते एक काय म्हणू त्याला एक प्रोसेस आहे ती. आपण जर नॅशनल पार्कमध्ये गेलो ना, तिकडे त्यांनी तो एक कार्यक्रम राबवलेला आहे की एक वर्षभरासाठी तुम्ही एक प्राणी दत्तक घ्या. म्हणजे काही असेल. तर तेव्हा एक बिबट्या सापडला होता त्याला नगरच्या कुठल्या तरी मळ्यात. तर त्याला मी दत्तक घेतला. महिन्याला 10,000 रुपये त्याचा खर्च. तर वर्षाचे मी त्याला 1,20,000 रुपये त्यांना दिले होते. आणि त्या पिंजऱ्यावर आतिश काय सुमित राघवनचा आतिश का सुमित राघवन अशा टाईपचं त्याचं नाव काय होतं? आतिश होतं. एक आतिश होतं आणि एक तारा होती. हां. असे एक मुलगा होता आणि एक मुलगी ज्याला मी दत्तक घेतलं. पहिली तारा होती. तर तुम्हाला तो बॅच देतात आणि तुम्ही कधी जाऊन तुमच्या प्राण्याला जाऊन बघू शकता. फक्त बघू शकता की बरं आहे की नाही, नीट काळजी घेतली जाते की नाही. उगाच आपला मला दिसलं पार्लं. तिला पार्ला सुभाष रोडवरनं हां. नाही 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 भाजीवाला आहे तो नाही. प्रयोगाला वगैरे घेऊन आलाय. प्रयोगाला येतो झाला. जाता आता एक प्रश्न विचारतो. हं. एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपण समाजाला काय देणं लागतो तुमच्या मते? कलाकार म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कलाकार असू दे किंवा माणूस असू दे, तुम्ही एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आधी तुम्ही माणूस आहात. नंतर तुम्ही कलाकार आहात. आणि कलाकार तुम्ही फार कमी ड्युरेशनसाठी असता. कधी कधी तुम्ही 40 वर्ष कलाकार असता, कधी कधी तुम्ही 4च वर्ष कलाकार असता. पण माणूस तुम्ही जन्मल्यापासून ते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माणूस असता. आणि माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे फार महत्त्वाचं आहे. कलाकार पडद्यावर तुम्ही वेगवेगळे रोल्स करत असता, पण तिकडनं आल्यानंतर पुन्हा तुम्ही सुमित राघवन असता. माझ्याबद्दल म्हणतो, सुमित राघवन समाजासाठी काय करतो, किती समाज भान आहे त्याला, हे फार महत्त्वाचं आहे. आणि उत्तम नट असणं आपल्या हातात नाही आहे, उत्तम माणूस असणं आपल्या हातात आहे. उत्तम गायक असणं आपल्या हातात नाही, पण उत्तम माणूस असणं आपल्या हातात आहे. त्यामुळे ना हे क्लिअर करावं आपण सगळ्यांनी की आपल्याला तरी त्याला पर्यायच नाही आहे. सागर, उत्तम माणूस असण्याला पर्याय नाही आहे. बाकी हां, त्याच्या जागी तो नट घेतला, त्याच्या जागी तो घेतला, ते ठीक आहे, ते दुय्यम आहे. पण घरातनं बाहेर पाऊल टाकल्यावर तुम्ही कसे आहात, सजग नागरिक आहात, तुम्ही कसे काळजी घेता स्वतःची आणि स्वतःबरोबर समाजाची, हे फार महत्त्वाचं आहे. एका वाक्यात जर सुमित राघवन यांना डिस्क्राईब करायचं असेल तर ते काय असेल वाक्य? एका वाक्यात काय, सुमित राघवन काही एवढा मोठा नाही रे. सुमित राघवनला काय डिस्क्राईब करायचं. मला विचारतात की तुम्हाला सुमित राघवन 100 वर्षानंतर लोकांच्या लक्षात, म्हणजे की बाबा सोड नाही यार, लोकांच्या लक्षात इथे ठेवायला सुमित राघवन क्या मोठा लॉर्ड लागून गेला की आपण आपलं काम करायचं और निकल जाओ बेटा. तुमच्या मते काय डिस्क्राईब कराल स्वतःला? मला असं वाटतं की बऱ्यापैकी प्रॅक्टिकल
सामाजिक भान असलेला आणि प्राण्यांसाठी कणव असलेला सुमित राघव. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने नो फिल्टरला तुम्ही छान छान लावलीत आणि खूप तुमचा अनुभव ऐकला आम्ही आणि खूप काही शिकायला मिळालंय आणि हे खरंच नो फिल्टरला तुम्ही न्याय दिलात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीवर येण्यासाठी, आपल्या नो फिल्टरला चांदण लावण्यासाठी. थँक्यू सो मच.